कसली थंडी आहे ना सांगलीत. जर मी काश्मीरमध्ये असते तर मेले असते सर्दी होऊन, एवढी थंडी पडली. आता असं नका म्हणू की काय रोज थंडीच सांगते. अरे पडलीये तेवढी सांगलीत थंडी म्हणूनच बोलतीये. सकाळी 4:30 वाजता उठून मी चालले फिरायला. आणि कुठं ते सांगते तुम्हाला. व्लॉग तर बघा. मी चालले माझ्या कलिग्स सोबत ऑफिस ट्रिपला, तेही कोकणात. आणि काही लोक एवढी प्रिपेअर असतात ना, त्यांना बसमध्ये फक्त झोपायचं असते, त्यामुळे ते ब्लँकेट पण घेऊन आलेले. मग अशा अंधारात रस्ता काढत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. सकाळचे 7 वाजले, जाम थंडी आहे, तरी पण मला आईस्क्रीम खायचं आहे, कारण थंडीत आईस्क्रीम खायचं असतं. फर्स्ट टाइम मी अमूलचा टेंडर कोकोनट फ्लेवर ट्राय केला. तुम्ही जरी केला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. फर्स्टसाठी थांबलेलो आणि आम्हाला एक तळ बघायचं असतो, आम्ही तिकडे चालतो. चला. आणि हे आहे राधानगरीच्या डॅमचं बॅक वॉटर. फार सुंदर लोकेशन आहे, नक्की विजिट करा इकडे. आणि आम्ही फायनली आमच्या लोकेशनला पोहोचलो. तर ही आहे आमची आजची राहण्याची रूम. तर हे कॅप्सूल काइंड ऑफ रूम्स आहेत. त्यानंतर आम्ही आमचा लंच केला आणि सकाळी व्हेजच खाल्लं. आता लंच वगैरे सगळं आवरलं आम्ही आणि आता आम्ही बोटिंगसाठी बाहेर चाललोय. तर बघूया आपण बोटिंगमध्ये काय काय ते दादा स्पॉट दाखवतात. आणि जे लोक वॉटर स्पोर्ट्स करणार त्यांच्यासाठी पण इकडे वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल आहेत. आणि हो, वॉटर ॲक्टिव्हिटीजचा एक नेक्स्ट व्लॉग येतोय, त्यासाठी स्टे ट्यून. बाय, टेक केअर.